हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला TCSचा क्वार्टरली रिझल्ट सांगणार आहे। तर 4 दिवसांपूर्वी TCSचा क्वार्टरली रिझल्ट हा लागलेला आहे। तर चला मग बघूया TCSचा रिझल्ट काय लागला। तर हा आहे सप्टेंबर 2023 आणि हा आहे डिसेंबर 2023। तर आपल्याला डिसेंबर क्वार्टरचा आपण रिझल्ट बघणार आहोत। तर TCS मध्ये सेल्स ही सप्टेंबरला 59,692 करोड होती। तर डिसेंबर 2023ला 60,583। तर इथं सेल्स ही वाढलेली आहे। अदर इन्कम आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे, पण टोटल इन्कम हे वाढलेलं आहे। तर इंटरेस्ट जाऊन सुद्धा रिझल्ट हे चांगले आलेले आहेत मागच्या क्वार्टरपेक्षा। इबिडा हा 15,489 होता मागच्या क्वार्टरला, आता 15,059 असा आलेला आहे। तर आपण आता बघणार आहोत नेट प्रॉफिट। तर नेट प्रॉफिट मागच्या क्वार्टरला 11,380 होता, तर आता थोडासा कमी झालेला आहे, आता आलेला आहे 11,097 करोड। तर बॅलन्स शीट बघूया आपण आता। तर बॅलन्स शीटमध्ये रिझर्व अँड सरप्लस मागच्या क्वार्टरला 88,773 होतं, तर आता वाढ झालेली असून 90,058 आलेलं आहे। लायबिलिटीसुद्धा वाढलेल्या आहेत। नंतर पुढचं इम्पॉर्टंट म्हणजे आपण बघणार आहोत कॅश फ्लो। कॅश फ्लोमध्ये ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। नंतर इम्पॉर्टंट फायनान्शियल रेशो। तर फायनान्शियल रेशोमध्ये काही डिव्हिडंड डिक्लेअर झालेला आहे। हे मार्च 2023चं दाखवत आहे। तर यावेळेचा डिव्हिडंड माहिती 27 रुपीज काहीतरी दिलेला आहे। स्पेशल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स झालेला होता। हा पूर्ण इयरली डिव्हिडंड होता। हा पूर्ण इयरली डिव्हिडंड त्यांनी दाखवलेला आहे इथं। तर महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण बघूया रिटर्न ऑन नेटवर्थ सर्वात इम्पॉर्टंट। तर इथं बघा 42.99 आणि इथं वाढ झालेली आहे 46.61। ROC बघा TCSचा लॉंग टर्मसाठी किती चांगला शेअर आहे, 52.91 आणि तिच्यामध्ये वाढ होऊन 57.63। ॲसेटचा सुद्धा वाढ झालेली आहे, करंट रेशो, क्विक रेशो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेट टू इक्विटी रेशो। कंपनीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही। तर अशा प्रकारे आपण आता TCSचे रिझल्ट पाहिलेले आहे। नंतर आपण बघितलं की TCSने काय डिव्हिडंड दिला। तर इथं जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे यावेळी 19 तारखेला TCSने अनाऊन्स केलं इंटरिम डिव्हिडंड 9 रुपये आणि त्यावर आपल्याला स्पेशल डिव्हिडंड 18 रुपये भेटलेला आहे। टोटल डिव्हिडंड हा 27 रुपीज मिळालेला आहे। तर प्रॉफिट हा TCSचा सुद्धा चांगला आलेला आहे। तर लाँग टर्मसाठी ज्यांच्याकडे हा शेअर आहे ते तर कधीही चांगलाच आहे शेअर। जर तुम्हाला शॉर्ट पिरियडसाठी घ्यायचा असेल तर आपण शॉर्ट पिरियडसाठी जेव्हा त्यावर ब्रेकआउट येईल तेव्हा मी सांगेलच, कारण मी ब्रेकआउट स्टॉक हे नेहमी टाकत असते माझ्या चॅनलवर। जर ब्रेकआउट चार्ट, रिझल्ट वगैरे स्टॉक मार्केट रिलेटेड इन्फॉर्मेशन बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।